नमस्कार, वेलकम टू मोहितकर रेसिपीज. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजची रेसिपी खूप मजेदार आणि अतिशय हेल्दी अशी होणार आहे बरं का मित्रांनो. आपण एका वाटीमध्ये थोडीशी तुरीची डाळ घेतली आहे, तिला स्वच्छ 2 पाण्याने आपण धुवून घेतली आहे आणि तिला आपण एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून गॅसवरती शिजायला घातली बरं का. इकडे आता आपण मस्तपैकी थोडेसे शेंगदाणे भाजायला घातलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि आता पुढची प्रक्रिया तुम्हाला सांगतो. इथे आपण डाळीवरचा फेस आपण नेहमीप्रमाणे काढून घेत आहोत. आणि हो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला आठवण करून देतो, तुमच्या व्हिडिओ बघण्यामध्ये लक्षात राहत नाही बरं का. तुम्ही चॅनलला सुद्धा सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि रेसिपी तुम्हाला जिथे कुठे आवडेल तिथे तुम्ही लाईक जरूर करा बरं का. आणि तुमची ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये शेअर सुद्धा जरूर करा बरं. आता आपण भाजून घेतलेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्याला घातलेत बरं का. आता आपण मिरच्या भाजत आहोत. त्या आता आपण बारीक मिरच्या आधी घेतल्या आहेत, त्यानंतर इथे जाड मिरच्या घेतल्या आहेत बरं का. तुम्ही अशा जाड मिरच्या तोडून अशा वरच्यावर बघून जर तुम्ही तशा त्या घालत असाल तर कृपा करून तसं करून त्यांना तुम्ही अशा पद्धतीने संपूर्ण उभा काप देऊन त्यांना चिरून आतमध्ये चेक करून मगच भाजायला घाला, कारण त्यामध्ये बऱ्याचदा कीड निघण्याची शक्यता असते बरं का. म्हणून कमीत कमी अशा ज्या जाड मिरच्या असतात त्यांना तरी तुम्ही आवर्जून चेक करत जा आणि मग तुम्ही त्याला भाजून घेऊ शकता. बरं, आपण 2 प्रकारच्या मिरच्या यासाठी घेत आहोत की बारीक मिरची हा थोडा तिखटपणा जास्त देतो आणि गावरानी मिरचीची जी चव असते ती एक मजेदार चव आपल्याला या मिरचीच्या याच्यामधून मिळते, म्हणून आपण दोघंही प्रकारच्या मिरच्या एकसोबत वापरत आहोत. आता मिक्सरच्या भांड्याला शेंगदाण्यानंतर आपण थोडंसं जिरं घातलं होतं, त्यात काही लसणाचे काप तुकडे घातलेत, पाकळे घातले आहेत आणि त्यामध्ये आपण भाजून घेतलेले हे मिरच्या घालायच्या आहेत. त्यापूर्वी आपण काही कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा घातल्या आहेत बरं का. आणि मग आता पाव चमचा हळद घालून यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कोथिंबीरसुद्धा आपण मस्त हिरवीगार यामध्ये घालत आहोत बरं का. यात आता पाणी घालून याची मस्तपैकी फाईन आपण अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत बरं का मित्रांनो. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आठवड्यातून 2 ते 3 वेळा तुम्ही आवर्जून खाल अशी ही व्हिटॅमिन सी ने भरपूर अशी आपली आजची रेसिपी आहे. इथे आपण एका बाजूला टाकलेली तुरीची डाळ मस्तपैकी शिजलेली आहे बरं का. तुम्ही बघू शकता तिला आपण जवळपास 80-90% शिजवून घेणार आहोत. आता इथे आपण घेतले आहेत हिरवे मस्तपैकी कडक टमाटे घेतो आहोत आपण इथे आणि त्यांना अशा पद्धतीने बारीक आपण अशा फोडींच्या याच्यामध्ये चिरून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात सगळे टमाटे आपण अशा बारीक बारीक फोडी त्याच्या करून घेणार आहोत. साधारणपणे 8 ते 9 छोट्या आकाराचे टमाटे इथे होते. पाव किलोपेक्षा थोडं जास्त त्याचं वजनी प्रमाण असू शकतं. आता इथे आपण मस्तपैकी एका जाडबुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि त्यामध्ये हे सगळे बारीक चिरलेले टमाटे आपण परतून घेण्यासाठी घालत आहोत बरं का. त्यांना मस्तपैकी खरपूस असं आपण फ्राय करणार आहोत आधी आणि मग पुढच्या गोष्टी त्यामध्ये ॲड करणार आहोत. तुम्ही बघू शकतात इथे आपण तेलामध्ये हे मस्त कच्चे टमाटे आपण बारीक चिरलेले घालून आपण त्यांना परतून घेत आहोत बरं का. टमाटे छान खरपूस परतून झाल्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेतलेलं सगळं वाटण आपण या टमाट्यांमध्ये घालायचं आहे. तुम्ही बघा इथे आपण ते टमाट्यांमध्ये सगळं वाटण घालून घेतलं आहे. संपूर्ण वाटणसुद्धा आपण त्यासोबत छान परतून घ्यायचं आहे. आता इथे आपण हे सगळं कालवत असताना त्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे संपूर्ण सगळं परतलं जातं आहे खरपूस. मस्तपैकी त्याचा घरभर खमंग असा वास पसरला आहे बरं का. आणि आता इथे आपण आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे, कारण आपल्याला याची ग्रेव्ही हवी आहे आणि आपल्याला त्याची थिकनेस ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला जेवढं पातळ ते हवं आहे तेवढी आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत. आणि आता ह्या स्टेजला आपण शिजवून घेतली तुरीची डाळ पाण्यासकट यामध्ये घालायची आहे. तुम्ही बघू शकता ती डाळ घातल्यानंतर आपण हे संपूर्ण सगळं मिक्स करून घेत आहोत आणि याची थिकनेस आपल्याला हवी असेल तेवढं तुम्ही पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. आपण थोडं पाणी यामध्ये आणखीन घालत आहोत. संपूर्ण भाजी आपण ही कालवून घ्यायची आहे व्यवस्थित. अतिशय न्यूट्रिशियस आणि हेल्दी अशी ही भाजी आपली तयार होते बरं का. कच्च्या टमाट्यांची, हिरव्या टमाट्यांची तुम्ही ही अशी भाजी नक्की ट्राय करून बघा. तुरीची डाळ घालून ती अतिशय मजेदार लागते बरं का. त्यानंतर हिला मस्तपैकी मंद आचेवरती छान उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याला मग तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल आलेलं आहे भाजीला मस्त वरती. आणि याची डाळ आणि तो टमाटा त्यातला जर शिजला असेल तर तुमची ही भाजी झालेली याचं तुम्ही समजायला काही हरकत नाही, कारण त्यातला टमाटा शिजायला तसा फारसा काही वेळ लागत नाही आणि डाळ आपण ऑलरेडी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने आपण हाताने बोटांच्या मदतीने आपण त्या डाळ चेक करून घेऊया. आणि अशा ठिकाणी आपण मस्तपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि झाली तुमची ही मजेदार हिरव्या कच्च्या टमाट्यांची रेसिपी. ह्या गरमागरम टमाट्याच्या भाजीचा मस्तपैकी गरमागरम भात, भाकरी, चपाती कशासोबतही तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकतात. अगदी मजेदार अशी लागते बरं का. चला तर आता तुमच्यासाठी मी एक प्लेटच सर्व करतो. मी तर गरमागरम आस्वाद घ्यायला बसलोय भाऊ लगेच. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आशा करतो रेसिपी तुम्हाला खूप आवडली असेल. भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह माहितीपूर्ण रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मयूधिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर.